डिपार्टमेंट्स के अंदर जो कॉन्ट्रैक्ट के ऊपर कर्मचारियों को नौकरियां दी जा रही है, उन कर्मचारियों के साथ कैसी नाइंसाफ़ी हो रही है। मिनिमम वेजेस एक्ट ये कायदा है, ये कानून है। उस मिनिमम वेजेस एक्ट के तहत इनको पगार दी जा रही है क्या, तो नहीं दी जा रही है। उनका पीएफ जमा किया जा रहा है क्या, तो नहीं किया जा रहा है। उनका ईएसआईसी का पैसा जमा किया जा रहा है क्या, तो नहीं किया जा रहा है। उनका प्रोफेशनल टैक्स दिया जा रहा है क्या, तो नहीं दिया जा रहा है। ऐसे हालात के अंदर ये सरकारी डिपार्टमेंट्स उन ठेकेदारों का बिल कैसा पास कर रहे हैं। मतलब साफ है कि या तो किसी अधिकारी का रिश्तेदार है या वो भ्रष्टाचार में लिप्त है। इसी वजह से बिना पीएफ की डिटेल्स लिए, ईएसआईसी की डिटेल्स लिए वो इस तरह के बिल पे बिल पास करे जा रहे हैं, क्योंकि ये करोड़ों रुपए का मामला है। और बेचारे ये गरीब जो मेहनत कर रहा है 30 दिन के लिए, उसकी कोई आवाज़ नहीं है। वो जब ठेकेदार के पास अपनी शिकायत लेकर जाता है तो उसको ये कहा जाता है कि कल से आने की ज़रूरत नहीं है। अधिकारी के पास शिकायत लेकर जाता है तो अधिकारी कहता है तू मेरा नौकर थोड़ी है, तू तो ठेकेदार का है, ठेकेदार के पास जा। तो ऐसे हालात के अंदर इनके साथ कोई ना कोई तो चाहिए लड़ने के लिए। तो मैंने ये जिम्मा उठाया है और मैं इनको पूरी ताकत के साथ लड़ूंगा। आज इसकी शुरुआत है। अगर सरकार ने इसको दुरुस्त नहीं किया तो एक पूरा भव्य आंदोलन हम इसके खिलाफ उतारेंगे। प्रश्नांना वाचा फोडलेली आहे आणि आजच्या आंदोलनात सर्व संघटना या ठिकाणी आलेल्या काय आहे की अनेक वर्षापासून जेव्हा हे कॉन्ट्रॅक्ट पद्धती सुरू झालेली आहे, सर्व शासकीय निमशासकीय जे डिपार्टमेंट्स आहे त्याच्यामध्ये आता कोणीही रेग्युलर पोस्ट देत नाही, सगळं कॉन्ट्रॅक्टवर भरण्यात येत आहे। नियमाप्रमाणे सरकारचे GRs आहे, रूल आहे, लॉ आहे की या कामगारांना किमान वेतन प्रमाणे मिनिमम वेजेस ॲक्ट प्रमाणे त्यांना पगार देण्यात यावं। पीएफ भरणं ते बंधनकारक आहे, ते कॉन्ट्रॅक्टर असू द्या किंवा मूळ मालक जे असतं त्यांच्यावर बंधनकारक आहे। ईएसआयसीचा पैसा जमा करणे हे बंधनकारक आहे, रूल आहे, लॉ आहे। त्यांचा प्रोफेशनल टॅक्स भरणं हे बंधनकारक आहे। आता आपल्याला उदाहरण देतो, महानगरपालिकेमध्ये किंवा MSCDCL मध्ये किंवा जे कलेक्टर साहेब बसतात त्यांच्या खाली जे सेतू ऑर्गनायझेशन आहे किंवा घाटी हॉस्पिटल आहे, PWD आहे, इथे सगळ्यांचं आम्ही विश्लेषण केलं की किती पैसे त्यांना मिळतं। मी स्वतः मीटिंग्स घेतले PF कमिशनर सोबत, लेबर कमिशनर, PFच भरत नाही, मग त्यांचं बिल का अदा करण्यात येतं। मला प्रामाणिकपणे हे सांगायचे आहे की हे खूप मोठा नेक्सस झालेला आहे। ठेकेदार कोण म्हणजे एका मोठा पुढाऱ्याचा कोणी नातेवाईक असेल किंवा कोणत्या एका मोठ्या अधिकाऱ्याचा नातेवाईक असेल। एक बिचारा गरीब कामगार जेव्हा आपली तक्रार घेऊन ते कॉन्ट्रॅक्टरकडे जातो तर उत्तर काय मिळतं की तुला खूप माज आली, उद्यापासून तुला आम्ही काढून टाकत आहे। ते अधिकारीकडे जातो तर ते म्हणतो की आमचं काही देणं घेणं नाही, तू आमचा कर्मचारी नाही आहे, तू ठेकेदारकडे जा। म्हणजे यांना ऐकण्यासाठी कोणीही नाही आहे। म्हणजे अशा परिस्थितीमध्ये यांच्या बाबतीत कोण बोलणार। मग मी एक खासदार या नात्याने माझी जबाबदारी समजून मी हे मुद्दा उचलला। 2 महिने त्याच्यावर सविस्तर मी स्टडी केली आणि आज जेव्हा मी डिव्हिजनल कमिशनरला कडे जाऊ निवेदन घेऊन तर सगळे डॉक्युमेंट्स सहित जाऊ की हे असा प्रकार चाललेला आहे, आपण का गप्प बसलेले आहे। पण सर, हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून आता निर्णायक लढ्याची गरज आहे देश पातळीवर। काय आहे की हे जो गरीब लोक आहे, आपल्याला आश्चर्य वाटेल की असे अनेक कर्मचाऱ्यांना मी भेटलेला आहे की जे 15 वर्षापासून काम करत आहे आणि त्यांना पगार 8,000 रुपये 8,000 रुपये 15 वर्षापासून। इतका भयानक त्यांच्यावर अन्याय होत असेल तर मला असं वाटतं की आता वेळ आलेली आहे सगळ्या कामगारांनी एकजूट येण्याची। सगळं विसरून द्या तुम्ही कोणत्या पक्षाचे आहे, कोणत्या जातीचे आहे, कुठे काम करत आहे, मी कोण आहे, काय आहे। पण मी यांना एक ताकद देण्यासाठी हे एक आंदोलन उभारलेलं आहे आणि हे फक्त सुरुवात आहे। त्याच्यामध्ये सुधारणा झाली नाही तर बहुतेक एक खूप मोठं आंदोलन आम्ही उभारूया। देश पातळीवर होईल आंदोलन। आता मी माझा एक खासदार या नात्याने माझी जबाबदारी माझ्या जिल्ह्यापुरती आहे। बहुतेक मी मराठवाड्याच्या संदर्भात विचार करू। इथे आम्हाला सक्सेस मिळाल्यानंतर नक्की याचा जे आहे लोकांनाही एक प्रोत्साहन मिळेल की बाबा इथे शक्य झालेलं आहे, इथे पॉसिबल करून दाखवलेले आहे। आपण दुसऱ्या एरियामध्येही अशा प्रकारचं आंदोलन उभे करू। कामगारांनी आता सरळ मान्य केलंय, एकही खासदार संसदेमध्ये नाही की ज्यांनी हा प्रश्न घेतला। मात्र तुम्ही प्रश्न मांडल्यानंतर 100-125 खासदार तुमच्या पाठीशी उभे राहिले। साहेब, मला दुःख कशाचं वाटतं की माझ्या केंद्र सरकारमध्ये
2 केंद्रीय मंत्री माझे औरंगाबाद जिल्ह्यातले आहे. आदरणीय डॉक्टर भागवत कराड साहेब, जे आपल्या सर्व भाषणमध्ये काय म्हणतो की ये देश का पूरा बैंक, पूरा फाइनेंस मेरे हाथ में है, त्यांच्या शहरामध्ये सुलोचना गडप्पा नावाच्या या महिलेचा, वृद्ध महिलेचा मी उल्लेख केला की ही वृद्ध महिलेला, ती एकटं राहती, तिला 250 रुपये पेन्शन मिळतं. 250 रुपये पेन्शन मिळतं. याच्या बाबतीत बोलणार नाही. दानवे साहेब आहे. महाराष्ट्रामध्ये किती मंत्री औरंगाबादला लाभलेले आहे आणि किती मंत्र्यांनी किंवा आमदारांनी यांचा मुद्दा जे आहे ते विधानसभे असू द्या किंवा लोकसभामध्ये असू द्या, त्यांनी किती प्रश्न त्याच्या बाबतीत विचारलेले आहे. कोणी विचारायला तयार नाही, कोणी बोलायला तयार नाही आहे. हे गोरगरीब लोक आहे. कोणी बोललं तर जा, उद्यापासून यायचं नाही कर, अशा प्रकारचा हुकुमशाही जे सुरू आहे ते कुठेतरी थांबायला पाहिजे. आणि नाही थांबवली त्यांनी शांतीपूर्ण मार्गाने आम्ही आंदोलन करत आहे. मोठं आंदोलन उभारू. नंतर हे शोषण जे आहे ते खाजगी कंपन्या किंवा सेमी गव्हर्नमेंट या कंपन्यांमध्ये अधिक दिसून येतं नाही. आणि नाही, आपण सरकारमध्ये पण होतं का? नाही. सगळ्यात जास्त जे आहे ते सरकारी डिपार्टमेंट्समध्ये. आपल्याला उदाहरण देतो की महानगरपालिकेच्या महिन्याचं बिल किती येतं कामगारांचा, जे कॉन्ट्रॅक्ट लेबरर्स आहे. 3.5 कोटी रुपयाचा बिल येतं. 3.5 कोटी रुपयाचा किती अदा करण्यात येतं. PF कमिशनरने मला लिहून दिलेलं आहे की ते क्रोनिक डिफॉल्टर्स आहे. ते आम्हाला जेव्हा आम्ही त्यांना डिटेल्स मागतो ते मागायला देत नाही. मग त्यांचा ते कॉन्ट्रॅक्टर्सचं बिल कोणत्या आधारावर तुम्ही रिलीज करत आहे. ते अकाउंट्स ऑफिसर पैसे घेत असेल, ते DMC पैसे घेत असेल किंवा ते कमिशनर पैसे घेत असेल, म्हणून ते तुम्ही सगळे इलिगॅलिटी जे सुरू आहे ते तुम्ही करत आहे. ते चीफ इंजिनियर असू द्या MSCDCLचा किंवा आदरणीय कलेक्टर साहेब जे बसलेले आहेत, त्यांच्या खाली सेतू डिपार्टमेंट आहे. बघा जाऊन तिथे किती लोकांना किती पगार मिळत आहे त्यांचा. बरं, हे सगळ्या सेक्टरमध्ये सुरू आहे, सगळ्या विभागामध्ये प्रायव्हेट सुरू आहे. सेक्टरमध्ये पण सुरू आहे. सर, प्रश्न असा आहे की हे सुरू आहे म्हणजे गव्हर्नमेंट प्रायव्हेट सेक्टर सगळीकडे आहे, मग याचा इम्पॅक्ट होईल का? या तुमच्या आंदोलनाची कोणी दखल घेईल का? कारण हे आंदोलन फक्त आंदोलनापुरतं मर्यादित राहील. लोकांना, पुढाऱ्यांना, सरकारना भीती कोणाची असते? मीडियाची आणि इम्तियाज अलीची नसतं, लोकांची भीती असतं. आणि एकदा लोक रस्त्यावर आले तर बघा, मोठी सरकार जे आहे ना, त्यांना उलटापलटा करण्याची ताकद या जनतेमध्ये असते. आणि ते बिचारे कष्ट करणारे लोक आहे, ते गरीब लोक आहे, त्यांचीही एक सहनशीलता, एक लिमिट आहे. ते ज्या दिवशी त्यांची सहनशीलता संपेल तर त्या दिवशी सरकार, पोलीस आणि हे आता संपली का त्यांची सहनशीलता? मग काय आज पहिल्या दिवशी आज मी आंदोलन पुकारलं. मलाही माहीत नाही होतं की आज 22 संघटनांनी, सर्व सरकारी ऑफिसेसचे 22 संघटनांनी मला निवेदन दिलेले आहे. त्यांचे सगळे प्रतिनिधी इथे आलेले आहे. आज वर्किंग डे आहे. वर्किंग डेमध्ये इतके सारे लोक येणं या गोष्टीची गवाही देतं की लोक त्रस्त झालेले आहे, त्यांची सहनशीलता संपत आहे. त्यांच्यासाठी कोणीतरी भांडायला पाहिजे. आणि मी त्यांचा जबाबदारी घेतलेली आहे की मी तुमच्या सोबत कांधे से कांधा लगाकर खड़े रहूंगा और लड़ूंगा भी. थँक्यू. बहुत बहुत शुक्रिया. हमने जो कॉन्ट्रैक्ट वर्कर्स है अलग अलग गवर्नमेंट डिपार्टमेंट्स के अंदर, कंपनीज के अंदर, बहुत सारे एजुकेशन इंस्टीट्यूशंस के अंदर, उनको किस तरीके से उनके साथ नाइंसाफी की जा रही है. उनका ना PF जमा किया जाता है, ना ESIC जमा किया जाता है. ठेकेदार अपनी मर्जी के हिसाब से कभी 3 महीने, कभी 4 महीने के बाद है तो पगार देता है. कोई मांगने के लिए गए तो कहता है कि कल से आने की जरूरत नहीं है. तो ये जो दादागिरी चल रही है, ये जो नाइंसाफी चल रही है, ये सरकारी अधिकारी सब जानबूझकर भी अगर अनजान बैठे हुए हैं तो उसकी वजह क्या है, ये हम जानने के लिए आज के दिन एक आंदोलन रखे थे. विभागीय आयुक्त को हमारा निवेदन दिए, हमने एक मेमोरेंडम दिए और उसके अंदर अपनी मांगों को बताए हैं कि ये नाइंसाफी जल्द से जल्द खत्म होनी चाहिए और जो दोषी लोग हैं उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए. और अगर ऐसा नहीं किया जाता है तो हम एक बहुत बड़ा आंदोलन जो है वो पूरे जिले के अंदर खड़ा करेंगे और कामगारों के हक के लिए जितनी हमारी इससे हो सकेगा उतनी हम लड़ाई आगे लेके जाएंगे. मेरे पास कोई कर्मचारी नहीं है, या हमने ठेका इसको दे दिया है, हमें भरो मत भरो करके. रूल एक्ट के हिसाब से मैं बता रहा हूँ, उसका भी मेरे पास ये है सर, मैंने पूरा अटैच करके भी आपको दिया हुआ. मेन एम्प्लॉयर PFचं तर एक वेगळंच राहिलं सर. पण ESIC जे आहे, आम्ही महावितरणमध्ये काम करतो, एक्सिडेंटली इमर्जन्सी कार्ड आहे, तर ते पण जर टाइमवर भेटलं नाही ना सर, ते प्रॉब्लेम क्रिएट होतो. ESIC म्हणजे आता आम्ही अपघाती लाईनमध्ये काम करतोय, 30 सेकंदाची चुकी सर, एक चुकी प्राणघातक ठरते सर. आणि त्यावेळेस जर आमचा ESIC नसला तर प्रॉब्लेम येते. ESIC कार्ड कन्फर्मच नाही सर. ESIC मध्ये सगळ्यात मोठी लूट चालू आहे सगळ्यात मोठी. पेक्षा.
पीएफपेक्षा ईएसआयसी मध्ये सगळ्यात मोठी लूट चालू आहे. ये पैसा ऐसा नहीं है कि गवर्नमेंट अपने पास से दे रही, ये इनका पैसा है, इनका पैसा है, इनको सिर्फ है तो जमा करना है, पीएफ ऑफिस में जमा करना है, ईएसआईसी में जमा करना है। अगर आपने रूल अगर बना दिए है कि ठेकेदार का पेमेंट रिलीज ही नहीं होगा जब तक वो ईएसआईसी का स्टेटमेंट नहीं देगा, जब तक ये कार्ड है तो पूरे सबको इश्यू नहीं होते हैं, जब तक पीएफ का अमाउंट नहीं देगा, तो ये